मंडळी, तुम्ही गुणवंत महाराजांनी स्वतः वापरलेली सामग्री कधी पाहिली आहे काय? जसं की त्यांचे कपडे, टिफिन डबा, पुस्तके, पेन आणि अजून बरंच काही नसेल पाहिलं तर चला आज मी तुम्हाला दाखवतो ही सर्व सामग्री नेमकी कुठे ठेवली आहे. तोपर्यंत घ्या तुम्हाला फॉलो करू. तर मंडळी, आज वेदांतन मी परतोळा चाललो होतो, पण मंदातच लक्षात आलं का पेट्रोलचा काटा तर मराठी टेकलाय. पहिले गाडीत पेट्रोल टाकून घ्यावं, कारण तसंही लोक सांगत आहे म्हटलं का पेट्रोल भेटून नाही राहिलं म्हणून. पण पेट्रोल पंपवर गर्दीच गर्दी आहे. पण कायचं हो, मी परतोळ्यातील रिलायन्स पेट्रोल पंपवर आलो होतो तर गर्दीही काहीच नाही आणि पेट्रोलही एकदम आरामात भेटून राहिलं होतं. लोक काहीही अफवा फैलवतात भाऊ. आता अफवा असो की काही, मी तर गाडीची टाकी एकदम फुल घेतली करून. आता आम्हाला परतोळ्यात जायचं होतं, पण परतोळा कॅन्सल करून आम्ही लाखनवाडी आलो. पण ऊन एवढी होती का पायाले चटके लागत होते. पण भाऊ, मंदिराच्या परिसरात भक्तांच्या पायाले आणि अंगाले ऊन नाही लागली पाहिजे म्हणून मस्त पेंडाल टाकला आहे. मग आम्ही आरामात गुणवंत महाराजांचे दर्शन घेतले आणि मंदिरात आम्हाला गुणवंत बाबांनी वापरलेली सर्व सामग्री जपून ठेवलेली दिसली. जसं की त्यांची वापरलेली माचीस, बिडी, त्यांचे कपडे, पुस्तके, टिफिन डबा, पेन आणि तेच नाही तर एसटीचे तिकीट पण जपून ठेवलेली आहे भाऊ. आणि अजून भरपूर काही आहे मंदिरात. मग दर्शन झाल्यावर आम्ही मंदिराच्या बाहेर आलो आणि मस्त थंडगार माझाची बॉटल घेऊन 2-2 घोट घेतले आणि सरळ निघालो परतोळा जायले. बस मग आजसाठी एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत सर्वांना राधे राधे.